काल आपण डेफिनेशन बघितलेली होती. भाषेला सौंदर्य प्राप्त करून देणाऱ्या लयबद्ध तालबद्ध शब्दरचनेला भाषा अलंकार असे म्हणतात. त्यानंतर आपण अलंकाराचे काही प्रकार पण पाहिलेले होते. त्यात पहिला प्रकार मी तुम्हाला सांगितलेला अलिटरेशन, ज्याच्यामध्ये तुम्हाला सांगितलेलं होतं काय की कवितेच्या ओळीमध्ये एकाच अक्षराने सुरू होणारे दोन किंवा त्यापेक्षा अधिक शब्द आले असतील तर काय होतं, तिथं अलिटरेशन अलंकार होतो. त्याच्यामध्ये आपण बघितलं पण होतं उदाहरण की ही हिट हिज हेड अगेन्स्ट द वॉल, की या अक्षराने सुरू होणारे 3 शब्द आलेत म्हणजे 2 पेक्षा अधिक आलेत म्हणून तिथं अलिटरेशन अलंकार. आणि एक्सप्लेनेशन लिहिताना कसं लिहायला सांगितलेलं आहे, अलिटरेशन द साऊंड ऑफ ह इज रिपीटेड टू हायटन द पोएटिक इफेक्ट. त्यानंतर दुसरा आपण सांगितलेलं रिपिटेशन अलंकार. रिपिटेशन अलिटरेशन सारखंच आहे, परंतु इथं एक अक्षर रिपीट होत नाही तर पूर्ण शब्द रिपीट होतो. म्हणजेच एकाच कवितेच्या ओळीमध्ये काय होतं, एकच शब्द 2 किंवा त्यापेक्षा अधिक वेळा वापरला जातो. जसं की इथं वॉटर वॉटर हा शब्द 2 वेळा वापरलेला आहे एकाच ओळीत, म्हणून तिथं कोणता अलंकार म्हणू शकतो आपण, रिपिटिशन. लिहिताना एक्सप्लेनेशन कसं लिहिणार, द वॉटर इज रिपीटेड टू हायटन द पोएटिक इफेक्ट. त्यानंतर तिसरा सांगितलेला होता तुम्हाला रिफ्रेन, ज्याच्यामध्ये सांगितलंय की अक्षर नाही शब्द नाही तर पूर्ण ओळच रिपीट होत असते. ती पण कुठं रिपीट होती ओळ, प्रत्येक कडव्याच्या शेवटी. प्रत्येक कवितेच्या कडव्याच्या शेवटी एकाच ओळीचा पुन्हा पुन्हा वापर केला असेल तर तेथे रिफ्रेन अलंकार होतो. त्याच्यामध्ये लिहित असताना आपण काय लिहिणार आहोत मग, द लाईन इज रिपीटेड ऍट द एंड ऑफ इच स्टांजा टू हायटन द पोएटिक इफेक्ट. प्रत्येक कडव्याच्या शेवटी लाईनचं रिपिटेशन रिफ्रेन या अलंकारात होतं. त्यानंतर आपण पुढचा जो अलंकार पाहिलेला होता टॉटॉलॉजी, त्यात काय सांगितलं होतं की रिपिटेशन ऑफ द सिमिलर वर्ड्स, म्हणजे समानार्थी शब्द जे आहेत ते कवितेच्या एकाच ओळीमध्ये वापरलेले असतात, गरज नसताना ते वापरलेले असतात, म्हणून या अलंकाराला व्यर्थ पुनरावृत्ती असं सुद्धा तिथं म्हटलं जातं. त्याचं उदाहरण पण आपण बघितलेलं एक्झाम्पल काय होतं, ही टोल्ड अस मेनी टेल्स अँड स्टोरीज. टेल्स अँड स्टोरीज कशा आहेत, दोन्ही समानार्थी शब्द आहेत, गरज नसताना तिथं वापरलेले आहेत. त्यानंतर पुढचा आपण बघितलेला होता जो की टॉटॉलॉजीच्या अपोजिट होता, अँटिथेसिस, ज्याच्यामध्ये सांगितलेलं होतं की 2 विरुद्धार्थी शब्दांचा वापर, 2 अपोजिट वर्ड्स, म्हणजे एकाच ओळीमध्ये कवितेच्या काय होतात, अपोजिट वर्ड्सचा वापर केला जातो. कवितेच्या ओळीत जर समानार्थी शब्द आले तर टॉटॉलॉजी अलंकार, कवितेच्या ओळीत जर विरुद्धार्थी शब्द आले, अपोजिट वर्ड्स आले तर अँटिथेसिस अलंकार. आणि लिहिताना आपण एक्सप्लेन काय करणार मग, द 2 अपोजिट वर्ड्स नाईट अँड डे आर पुट टुगेदर टू हायटन द पोएटिक इफेक्ट. नाईट आणि डे कसे आहेत, अपोजिट वर्ड्स आहेत. तर काल आपण इथपर्यंत बघितलेलं. आता आपल्याला पाहायचंय सिमिली अलंकार. पुढचा जो अलंकार आहे आपला तो सिमिली. उच्चार लक्षात ठेवा, सिमिली, स्माइल नाही, ते वाटतं तसं परंतु स्पेलिंग वेगळं आहे. सिमिली, when one thing is compared directly with another different thing by using the words of similarity such as like, just like, as, dash, as, etc. it is called simile. सिमिली काय आहे, जर कवितेच्या ओळीत 2 वस्तू, व्यक्ती, प्राणी किंवा गुणवैशिष्ट्ये इत्यादीची प्रत्यक्षरित्या तुलना केलेली असेल तर त्यामधील एकमेव साम्य दर्शवण्यासाठी लाईक किंवा ॲज यांचा उपयोग केलेला असतो, तेव्हा तेथे सिमिली अलंकार होतो. अतिशय सोपा अलंकार आहे. सिमिली कशा संदर्भात आहे तर शब्द महत्वाचा आहे, इथं तुलना करण्यासाठी. महत्वाचं काय आहे, इथं तुम्हाला शब्द दिलेला आहे, कवितेच्या ओळीत जर तुलना केलेली असेल, 2 वस्तू असतील, व्यक्ती असेल, प्राणी असेल, त्यांच्या क्वालिटीज असतील, यामध्ये जर तुलना झालेली असेल तर तिथं कोणता अलंकार होतो, सिमिली. आणि तुलना करताना कोणत्या शब्दांचा वापर होतो, जसं की लाईक, जस्ट लाईक, ॲज इत्यादीचा वापर तिथं होतो.
तर बघूया तिथं एक एक्झाम्पल तुम्हाला इथं त्याच्यावरून लगेच लक्षात येईल. तानाजी फॉट लाईक अ लायन. तानाजी फॉट लाईक अ लायन. याच्यामध्ये काय, कोणाचं कंपॅरिझन झालंय बघा. कंपॅरिझन झालेलं आहे का? झालेलं आहे. तानाजी आणि लायन मध्ये कंपॅरिझन झालेलं इथं. आणि ते कंपॅरिझन करत असताना कोणत्या शब्दाचा वापर झालेला आहे? लाईक या शब्दाचा वापर झालेला आहे. थोडक्यात अजून सोपी हिंट द्यायची असेल तर असं म्हणता येईल की जेव्हा सिमिली अलंकार वापरलेला असतो तेव्हा त्या ओळीमध्ये हे शब्द आलेले असतात. कुठले? लाईक, जस्ट लाईक, ॲज किंवा ॲज डॅश डॅश ॲज असे शब्द जर कवितेच्या ओळीत आले तर त्या ओळीमध्ये आपण म्हणू शकतो की कंपॅरिझन झालेला आहे, सिमिली अलंकार वापरलेला आहे. तसंच इथं बघा, या ओळीमध्ये लाईक हा शब्द आलेला आहे. तानाजी फॉट लाईक अ लायन. मग याच्यामध्ये कंपॅरिझन झाले, अंडरलाईन मी करून ठेवले तेवढ्यासाठी. काय? तानाजीचं कंपॅरिझन कोणासोबत झालेलं आहे? लायन सोबत झालेलं आहे. लिहित असताना मग काय करणार आपण? कंपॅरिझन करत असताना लाईक शब्दाचा वापर झालेला आहे. मग एक्सप्लेन करताना काय करणार आपण? सिमिली तानाजी इज कम्पेअर्ड विथ तानाजी इज कम्पेअर्ड डायरेक्टली विथ लायन अँड इट इज शोन बाय द वर्ड लाईक. कुणाचं कंपॅरिझन झालेलं आहे? तानाजीचं कंपॅरिझन लायन सोबत. उलट करायचं नाही, लायन इज कम्पेअर्ड विथ तानाजी असं म्हणायचं नाही. तानाजी इज कम्पेअर्ड विथ अ लायन. कुणाची तुलना कुणासोबत झाली हे ओळखता येणं गरजेचं आहे आपल्याला, कारण ते एक्सप्लेन करताना आपल्याला तिथं लिहावं लागतं. मग इथं तानाजी इज कम्पेअर्ड डायरेक्टली विथ अ लायन. आणि हे कंपॅरिझन दर्शवण्यासाठी कुठल्या शब्दाचा वापर झालाय ते पण आपल्याला लिहायचं आहे. अँड इट इज शोन बाय द वर्ड लाईक. लाईक या शब्दामुळे आपल्याला लक्षात येतं की या दोघांमध्ये काय झालेलं आहे? कंपॅरिझन झालेलं आहे. आणि म्हणून तिथं सिमिली हा अलंकार आहे. त्यानंतर सेकंड एक्झाम्पल बघा. ही इज ॲज फनी ॲज अ मंकी. ही इज ॲज फनी ॲज अ मंकी. याच्यामध्ये पण सिमिली अलंकार आहे का? तर ओळी जर काळजीपूर्वक आपण बघितलं तर ॲज डॅश डॅश ॲज जे आपण म्हणतो ते इथं वापरलेलं आहे. मग ॲज जर वापरलेला असेल किंवा ॲज डॅश डॅश ॲज जर वापरलेला असेल तर तो सिमिली अलंकार असतो, जे त्या ओळीमध्ये वापरलेला असतोच. मग इथं कंपॅरिझन कोणाचं झालेलं आहे? हीच कंपॅरिझन. ही इज compared directly with a monkey and it is shown by the word as. He is compared directly with a monkey and it is shown by the word as. कोणाचं कंपॅरिझन झालंय? हीच कंपॅरिझन मंकी सोबत झालेलं आहे. आणि ते कोणत्या याच्याने दाखवलेलं आहे आपल्याला? ॲज या अक्षराने आपल्याला दाखवलेलं आहे. त्यानंतर अजून एक एक्झाम्पल आहे बघा. नेहा इज ऍक्टिंग लाईक अ बेबी. नेहा इज ऍक्टिंग लाईक अ बेबी. इथं बघा, ओळ काळजीपूर्वक जर पाहिली तर लाईक हा शब्द आलेला आहे. लाईक आलं म्हणजे काय आलं? तिथं कंपॅरिझन आलेलं आहे. कंपॅरिझन आहे मग काय होणार? सिमिली अलंकार तिथं आहे. सिमिलीचा वापर तिथं केलेला आहे. लिहित असताना आपण काय लिहिणार? कोणाचं कंपॅरिझन झालंय? नेहाचं कंपॅरिझन. नेहाचं जे कंपॅरिझन आहे ते बेबी सोबत झालेलं आहे का? लिहिताना आपण काय करणार? नेहा इज compared directly with a baby and it is shown by the word like. नेहाचं कंपॅरिझन एका बेबी सोबत झालेलं आहे आणि ते जे कंपॅरिझन आहे ते लाईक या शब्दाने दर्शविलेलं आहे. त्यानंतर हिज टेम्पर वॉज ॲज एक्सप्लोसिव्ह ॲज अ व्होल्कॅनो.
इथं सुद्धा बघा ऍजचा वापर झालेला आहे. ऍज एक्सप्लोजिव्ह ऍज म्हणजेच सिमिलीचं उदाहरण आहे. सरळ सरळ ओळखण्यासाठी तुम्हाला आता सांगितले मी काय, कवितेच्या ओळीत लाईक, ऍज, ऍज डॅश डॅश ऍज, जस्ट लाईक असे जर शब्द आले असतील तर तिथं काय होतं, सिमिली अलंकार होतो. इथं सुद्धा ऍज एक्सप्लोजिव्ह ऍज वापरले म्हणजेच कोणता अलंकार आहे, सिमिली अलंकार आहे. एक्सप्लेन कसं करणार आपण, हिज टेम्पर इज compared directly with a volcano and it is shown by the word as. टेम्पर म्हणजे राग आणि वोल्कॅनो म्हणजे ज्वालामुखी, म्हणजे त्याचा राग कशासारखा आहे असं म्हणलेलं आहे, ज्वालामुखी सारखा आहे असं म्हटलेलं आहे. म्हणजे रागाची तुलना ज्वालामुखीशी केलेली आहे आणि ती दर्शवलेली आहे कशाने, ऍज या शब्दाने. अशा पद्धतीनं सिमिली अलंकार असतो. लक्षात आलं. दोन वस्तू किंवा व्यक्ती असतील, प्राणी असतील, यांचं जर कंपॅरिझन असेल आणि ते कंपॅरिझन जर जस्ट लाईक किंवा लाईक, ऍज डॅश ऍज अशा शब्दांनी दर्शवलेला असेल तर त्याला आपण काय म्हणतो, सिमिली अलंकार. त्यानंतर पुढे आपण पाहणार आहोत, पुढचा अलंकार जो आहे तो मेटाफर. मेटाफर मध्ये काय आहे, सिमिली सारखाच आहे, स्लाइट डिफरन्स आहे दोघांमध्ये. कसा डिफरन्स आहे बघा. When an indirect comparison is made in between two objects of different kinds which have at least one point in common, it is the use of metaphor. There is no use of words like and as. There is no use of words like and as. सगळ्यात महत्वाचं काय, वरती सिमिली आपण काय सांगितलंय, तुलना करण्यासाठी वापरतात. मेटाफर पण काय सांगते, कंपॅरिझन साठीच, म्हणजे तुलना करण्यासाठीच वापरल्या जातं. परंतु रेड मध्ये का लिहिलंय ते, की तिथं लाईक आणि ऍज यांचा वापर होत नाही. तुलना असते परंतु लाईक किंवा ऍज या शब्दांचा वापर तिथं केल्या जात नाही. कशा पद्धतीचं कंपॅरिझन बघा. जर कवितेच्या ओळीत दोन वस्तू, व्यक्ती, प्राणी, गुणवैशिष्ट्ये इत्यादीची प्रत्यक्षरित्या तुलना केलेली असेल तर त्यामधील एकमेव साम्य दर्शवण्यासाठी लाईक किंवा ऍज यांचा उपयोग केलेला नसेल तेव्हा तेथे काय होतं, मेटाफर अलंकार होतो. लाईक किंवा ऍज तुलना आहे परंतु लाईक किंवा ऍज या शब्दांचा वापर तिथं झालेला नसेल तेव्हा त्याला आपण मेटाफर म्हणायचं आहे. फरक काय पडतो लाईक किंवा ऍज वापरून तुलना करणं आणि न वापरता तुलना करणं. बघा इथं, ही वॉज अ लायन इन द फाईट. ही वॉज अ लायन इन द फाईट असं जर वाक्य असेल तर त्याचा मराठीमध्ये अर्थ होतो की फाईट मधला तो कोण होता, सिंह होता. म्हणजे तो आणि सिंह दोघही कसे आहेत, एकच आहेत, एकरूप आहेत असं वर्णन इथं केलेलं आहे. आणि पहिलं जे वाक्य आपण बघितलं होतं, तानाजी फॉट लाईक अ लायन, त्याच्यामध्ये काय होतं, लाईक अ लायन असं म्हणलेलं. लाईक अ लायन म्हणजे काय, सिंहासारखा लढला. म्हणजे सिंह आणि तानाजी या दोन गोष्टी वेगळ्या आहेत असं कुठं कळतं आपल्याला, जेव्हा लाईकचा वापर होतो तेव्हा. म्हणजे सिमिली अलंकारात कळतं की दोन गोष्टी वेगवेगळ्या आहेत. परंतु मेटाफर मध्ये कंपॅरिझन पूर्णपणे केलेलं असतं की लायन आणि तानाजी किंवा ही दोन्ही कसे आहेत, एकच आहेत, दोघांमध्ये कुठलाही डिफरन्स नाही असं वर्णन जिथं केलं जातं तेव्हा त्याला मेटाफर असं म्हणतात. लाईक, ऍज, सो, ऍज यांचा वापर तिथं होत नाही. अजून एक एक्झाम्पल बघा, माय फादर इज माय सनशाईन. सॉरी, इथं एक्सप्लेनेशन बघा आधी. ही इज इम्प्लिसिटली कम्पेअर्ड विथ अ लाईन. इम्प्लिसिटलीचा अर्थ काय, कम्प्लिटली, पूर्णपणे तुलना तिथं केलेली आहे. कोणाची, ही ची तुलना पूर्णपणे कोणासोबत केली आहे, लायन सोबत. म्हणजे ही आणि लायन दोन्ही गोष्टी कशा आहेत, एकरूप आहेत असं आपण तिथं म्हणू शकतो.
त्यानंतर माय फादर इज माय सनशाईन, त्याच्यामध्ये बघा माय फादर इज इम्प्लिसिटली कम्पेअर्ड विथ अ सनशाईन. फादरची तुलना कोणासोबत केलेली आहे? सनशाईन सोबत केलेली आहे. त्यानंतर मेटाफरचा अजून एक एक्झाम्पल बघा, द कॅमल इज द शीप ऑफ द डेझर्ट. द कॅमल इज द शीप ऑफ द डेझर्ट, म्हणजेच कॅमल म्हणजे उंट. उंटाची तुलना कोणासोबत केलेली आहे का? जहाजासोबत. वाळवंटामध्ये उंटाला जहाज म्हटलं जातं. म्हणजेच जहाज आणि उंट यामध्ये कुठलाही फरक नाही असं इथं दर्शवण्यात आलेलं आहे. म्हणून मेटाफर अलंकार इथं आपल्याला म्हणता येईल. द कॅमल इज इम्प्लिसिटली कम्पेअर्ड विथ अ शिप. उंट आणि जहाज यांची तुलना झालेली आणि दोघांमध्ये जसं पाण्यावरून प्रवास करण्यासाठी आपल्याला जहाजाची गरज भासते, तसंच इथं वाळवंटात प्रवास करण्यासाठी फक्त उंटाचीच मदत तिथं आपल्याला होते. तर ते इथं अशा पद्धतीनं पूर्णपणे कंपॅरिझन केलेलं आहे. शी हॅज अ हार्ट ऑफ गोल्ड. शी हॅज अ हार्ट ऑफ गोल्ड मेटाफर आहे इथं. कसं म्हणता येईल? तुलना कशी केलेली आहे? हर हार्ट इज इम्प्लिसिटली कम्पेअर्ड विथ अ गोल्ड, म्हणजे तिचं जे मन आहे ते कसं आहे? गोल्ड सारखं आहे, म्हणजे प्युअर आहे थोडक्यात, असं इथं वर्णन केलेलं आहे. मग मनाची तुलना गोल्डशी किंवा प्युरिटीशी केल्यानंतर कोणता अलंकार आपल्याला आहे असं म्हणता येईल? मेटाफर. म्हणजे सोनं जेवढं शुद्ध असतं तेवढंच तिचं मन शुद्ध आहे असं तिथं वर्णन केलेलं आहे. म्हणजे मन आणि गोल्ड यांचे तिथं कंपॅरिझन झालेलं आहे आणि दोन्ही गोष्टी समान आहेत, एकरूप आहेत असं दर्शवण्यात आलेलं आहे. म्हणून त्याला आपण मेटाफर अलंकार म्हणतो. सिमिली आणि मेटाफर महत्वाचे अलंकार आहेत. भरपूर उदाहरणं तुम्हाला आपल्या सिलेबसमध्ये याची पाहायला मिळतील. सिमिलीमध्ये काय सांगितले आणि मेटाफरमध्ये काय सांगितले ते परत एकदा सांगतो. सिमिली मध्ये पण कंपॅरिझन आहे, मेटाफर मध्ये पण कंपॅरिझन आहे. सिमिलीमध्ये कंपॅरिझन करताना कशाचा वापर होतो? लाईक, सो, ॲज अशा शब्दांचा वापर तिथं होतो. मेटाफर मध्ये या शब्दांचा वापर होत नाही. आणि हे जर शब्द वापरले नाही तर अर्थामध्ये कसा फरक पडतो? जर लाईक शब्द वापरला तर दोन वस्तूमधील कोणत्या तरी एकाच गोष्टीची तुलना एका दुसऱ्या गोष्टीशी केल्या जाते किंवा दुसऱ्या व्यक्तीशी केल्या जाते. परंतु जेव्हा हे शब्द वापरले जात नाही तेव्हा पूर्ण दोन्ही वस्तू कशा आहेत? एकरूप आहेत असं इथं सांगितल्या जातं. तर हा डिफरन्स लक्षात ठेवायचा आहे. लाईक जर दिसलं कवितेच्या ओळीत तुलना आहे असं समजायचं आणि सिमिली लिहायचं. आणि जर लाईक दिसलं नाही आणि तुलना आहे अशा वेळेस त्याला मेटाफर म्हणायचं आहे. त्यानंतर आपण पुढचा अलंकार बघूया, पर्सॉनिफिकेशन. या अलंकारात काय आहे? पर्सॉनिफिकेशन मध्ये when a non-living thing is personified means described as a human being, it is the use of personification. when a non-living thing म्हणजे काय? निर्जीव वस्तू is personified म्हणजे काय? तिला सजीव मानणे. is means described as a human being. सजीव मानायचं म्हणजे काय? तिला मानव, ह्युमन बिंग म्हणायचं. असं वर्णन जिथं केलेलं असेल तिथं त्याला आपण काय म्हणायचं आहे? पर्सॉनिफिकेशन अलंकार. मराठीमध्ये तुम्हाला झालेला आहे चेतना गुणोक्ती अलंकार, तोच आहे. जर कवितेच्या ओळीत निसर्गातील निर्जीव वस्तूला सजीव मानून, कवितेच्या ओळीमध्ये काय केलेलं असतं? कुठलीही निसर्गातील निर्जीव वस्तू असते तिला काय केलं जातं? सजीव मानलं जातं. आणि तिला मानवीय गुण म्हणजे काय? ह्युमन क्वालिटीज, आपल्या ज्या क्वालिटीज असतात ह्युमनच्या त्या क्वालिटीज दिल्या जातात, बहाल केल्या जातात, तेव्हा तेथे पर्सॉनिफिकेशन अलंकार होतो. म्हणजेच निर्जीव वस्तूला सजीव मानायचं आहे, ह्युमन बिंग मानायचं आहे आणि आपल्या क्वालिटीज निर्जीव वस्तूला द्यायच्या आहेत असं वर्णन जिथं असेल तिथं पर्सॉनिफिकेशन हा अलंकार होतो. एक्झाम्पल पाहिल्यावर लगेच लक्षात येईल तुम्हाला कशा पद्धतीनं. बघा, फर्स्ट एक्झाम्पल काय आहे? द स्टार्स डान्स्ड इन द स्काय. आता इथं निर्जीव वस्तू कुठली आहे आणि आपली ह्युमन क्वालिटी कुठली आहे ते इथं आपल्याला पाहणं गरजेचं आहे. निर्जीव वस्तू कोणती आहे?
बघा, द स्टार्स डान्स्ड इन द स्काय. ह्युमन क्वालिटी कोणती आहे? ह्युमन क्वालिटी आहे डान्सिंगची. ह्युमन बिंग काय करतात? आपण डान्स करतो. परंतु इथं कोण डान्स करते असं सांगितलं आपल्याला? द स्टार्स. द स्टार्स डान्स्ड इन द स्काय. आकाशातील जे तारे आहेत ती डान्स करत आहेत असं इथं वर्णन केलेलं आहे. म्हणजे जे स्टार्स आहेत निर्जीव आहेत, ते काही सजीव नाहीत, परंतु त्यांना सजीव इथं मानलेलं आहे. स्टार्सना ते डान्स करत आहेत असं सांगितले म्हणजे काय? सजीव मानलेलं आहे आणि त्यांना ह्युमन क्वालिटी दिली आहे. कोणती? डान्सिंगची. तर असं वर्णन जिथं असेल तिथं पर्सॉनिफिकेशन अलंकार होतो. म्हणजेच काय? द ह्युमन क्वालिटी ऑफ डान्सिंग इज गिवन टू द स्टार्स. एक्सप्लेन कसं करणार आपण? कोणती ह्युमन क्वालिटी दिलेली आहे? द ह्युमन क्वालिटी ऑफ डान्सिंग इज गिवन टू द स्टार्स. डान्स करण्याची ह्युमन क्वालिटी स्टार्सला दिलेली आहे. सेकंड एक्झाम्पल बघा. द अर्थ स्माइल्ड व्हेन इट रेन्ड. द अर्थ स्माइल्ड व्हेन इट रेन्ड. इथं कसं आहे पर्सॉनिफिकेशन? स्माइलिंग, स्माइल देणे कोणाची क्वालिटी आहे? ह्युमन क्वालिटी आहे. पण इथं कोण हसते असं सांगितलंय? कोण स्माइल देत आहे? द अर्थ. वास्तवात अर्थ कशी आहे? निर्जीव आहे, परंतु त्याला सजीव मानलेलं आहे पृथ्वीला, आणि पृथ्वी स्मित हास्य करत आहे असं इथं वर्णन केलेलं आहे. म्हणजे पृथ्वी स्माइल करत आहे असं म्हणलेलं आहे. हे म्हणलंय म्हणजेच काय झालं? असं वर्णन केलेलं आहे. याचा अर्थ काय? की निर्जीव वस्तूला सजीव मानलेलं आहे आणि तिला ह्युमन क्वालिटी दिलेली आहे. याचा अर्थ पर्सॉनिफिकेशन अलंकार आहे. पर्सॉनिफिकेशन एक्सप्लेन करताना आपण काय करणार? द ह्युमन क्वालिटी ऑफ स्माइलिंग इज गिवन टू द अर्थ. द ह्युमन क्वालिटी ऑफ स्माइलिंग इज गिवन टू द अर्थ. स्माइलिंगची जी क्वालिटी आहे ती अर्थला देण्यात आलेली आहे. त्यानंतर वेन ऑपॉर्च्युनिटी नॉक्स ओपन द डोअर. थर्ड एक्झाम्पल बघा. वेन ऑपॉर्च्युनिटी नॉक्स ओपन द डोअर. ह्याच्यामध्ये काय? नॉक करणं, एखाद्याच्या दरवाजावरती नॉक करणं, वाजवणं, हे कोणाचं काम आहे? ह्युमनचं. ह्युमनची क्वालिटी आहे. परंतु इथं कोण नॉक करते असं म्हणलेलं आहे आपल्याला? ऑपॉर्च्युनिटी म्हणजेच संधी. संधी कशी गोष्ट आहे? निर्जीव आहे, परंतु तिला सजीव मानलेलं आहे. ऑपॉर्च्युनिटी नॉक करते असं वर्णन इथं केलेलं आहे. प्रत्यक्षात नॉक करणं ही कोणाची क्वालिटी आहे? ह्युमनची, परंतु दिलेली आहे ऑपॉर्च्युनिटी या निर्जीव वस्तूला किंवा निर्जीव कल्पनेला. म्हणून इथं कुठला अलंकार आहे? पर्सॉनिफिकेशन. लिहिताना आपण काय लिहिणार? द ह्युमन क्वालिटी ऑफ नॉकिंग इज गिवन टू द ऑपॉर्च्युनिटी. मानवीय गुण बहाल केलेला आहे नॉकिंग करण्याचा ऑपॉर्च्युनिटीला. त्यानंतर परत एक आहे बघा. द रन डाऊन हाऊस अपियर्ड डिप्रेस्ड. द रन डाऊन हाऊस अपियर्ड डिप्रेस्ड. ह्युमन क्वालिटी कोणती आहे? डिप्रेशन. डिप्रेशन कोणाला येतं? ह्युमन बिंगला, सजीव व्यक्तीला, सजीव वस्तूला. इथं काय म्हणलेलं आहे? कोणाला दिलेली आहे ही डिप्रेशनची क्वालिटी? डिप्रेस होण्याची किंवा निराश होण्याची, हताश होण्याची घराला दिलेली आहे, हाऊसला. हाऊस कसं असतं? निर्जीव असतं, परंतु सजीव मानले आणि डिप्रेस झाले असं सांगितलेलं आहे. म्हणजे निराश झालेलं आहे घर असं म्हटलेलं आहे. असं वर्णन इथं केलेलं आहे. याचा अर्थ काय? की पर्सॉनिफिकेशन अलंकारचा वापर तिथं केलेला आहे. लिहित असताना आपण काय लिहिणार? द ह्युमन क्वालिटी ऑफ बिईंग डिप्रेस्ड म्हणजे निराश होणे, हताश होणे, ही ह्युमन क्वालिटी कोणाला दिलेली आहे? इज गिवन टू द हाऊस. उदास होणे, ह्या सगळ्या ज्या क्वालिटीज आहेत ते कोणाला दिलेल्या आहेत? तिथं घराला दिलेल्या आहेत. तर पर्सॉनिफिकेशन लक्षात आलं असेल. निर्जीव वस्तूला आपल्या ह्युमन क्वालिटीज तिथं दिल्या जातात, त्याला म्हणायचंय पर्सॉनिफिकेशन अलंकार. त्यानंतर नेक्स्ट जो आहे आपला तो आहे ऍपॉस्ट्रॉफी अलंकार. ऍपॉस्ट्रॉफी आणि पर्सॉनिफिकेशन ह्यांच्या दोघांना पण सोबतच लक्षात ठेवू शकता तुम्ही, कारण दोन्ही सारखेच आहेत. पर्सॉनिफिकेशनच्या पुढची एक स्टेप याच्यामध्ये वाढलेली असते. कशा पद्धतीनं बघा. When a non-living thing is personified and addressed directly,
It is the use of apostrophe. When a non-living thing is personified and addressed directly, it is the use of apostrophe. म्हणजेच काय, जर कवितेच्या ओळीत निसर्गातील निर्जीव वस्तूला किंवा मृत व्यक्तीला सजीव मानून तिला मानवीय गुण बहाल केले जातात आणि तिच्याशी थेट संवाद साधला जातो, तेव्हा तेथे apostrophe अलंकार होतो. पहिल्या पर्सॉनिफिकेशन मध्ये काय बघितलं आपण की सजीव मानायचं आहे फक्त आणि ह्युमन क्वालिटी द्यायची आहे. परंतु इथं काय सांगितलेलं आहे, सजीव मानायचं आहे, ह्युमन क्वालिटी तर द्यायचीच आहे, परंतु तिच्याशी प्रत्यक्ष आपण संवाद साधतोय असं वर्णन जिथं केलेलं असेल तिथं त्याला म्हणायचंय apostrophe. निर्जीव वस्तूशी बोलणे, संवाद साधणे, याला म्हणायचंय apostrophe. मग एक्झाम्पल बघा, गुड बाय माय डिअर ओल्ड होम, गुड बाय. कोणाला म्हणलेलं आहे गुड बाय? जनरली गुड बाय कोणाला करतो आपण? आपल्या मित्राला, मैत्रिणीला किंवा अजून कोण रिलेटिव्ह असतील, फॅमिली मेंबर्स असतील ह्यांना. सजीवांना आपण किंवा ह्युमन बिंगला आपण काय करतो, गुड बाय करतो. परंतु इथं वर्णन काय केलेलं आहे, गुड बाय कोणाला म्हटलेलं आहे? माय डिअर ओल्ड होमला. ओल्ड होम, होम कसं असतं जनरली? निर्जीव वस्तू आहे, ती काय आपल्याशी संवाद साधणार नाही, परंतु इथं कवीनं त्याच्यासोबत संवाद साधलेला आहे. घराला बाय, घराला बाय म्हटलेलं आहे, घराला बाय म्हटलेलं आहे. म्हणून आपण काय म्हणू शकतो इथं, होम इज पर्सॉनिफाईड अँड ऍड्रेस्ड डायरेक्टली. एक्सप्लेनेशन करताना काय, apostrophe, होम इज पर्सॉनिफाईड अँड ऍड्रेस्ड डायरेक्टली. त्यानंतर सेकंड एक्झाम्पल बघा, ओ डेथ कम सून, रिलीज मी ऑफ दिस बॉन्ड. ओ डेथ कोणाला उच्चारून बोललेलं आहे? डेथला. डेथ कशी आहे? निर्जीव गोष्ट आहे. डेथ बोलणार आहे का आपल्याला? नाही, परंतु डेथला काय केलेलं आहे? सजीव मानलेलं आहे आणि तिच्याशी संवाद साधलेला आहे. डेथला काय म्हणलेलं आहे? कम सून. येऊ शकते का लवकर? नाही येऊ शकत, पण तिला ये म्हणलेलं आहे. याचा अर्थ काय? तिला सजीव मानलेला आहे डेथला आणि तिच्याशी संवाद साधलेला आहे, मृत्यूशी संवाद साधलेला आहे, जे की दिसत नाही किंवा जी अस्तित्वात नाही, निर्जीव वस्तू आहे. असं वर्णन जिथं केलेलं असेल, निर्जीव वस्तूशी संवाद साधलेला असेल, तेव्हा त्याला म्हणायचं apostrophe. मग लिहिताना काय लिहिणार आहोत? एक्सप्लेनेशन, डेथ इज पर्सॉनिफाईड अँड ऍड्रेस्ड डायरेक्टली. थर्ड एक्झाम्पल बघा, ओ मून गिव्ह मी द मूनलाइट. ओ मून गिव्ह मी द मूनलाइट. कोणाशी संवाद साधलेला आहे? पहिल्याच शब्दात तुम्हाला कळेल, चंद्राशी संवाद साधलेला आहे. चंद्र बोलणार आहे का आपल्याला? चंद्र कशी आहे? निर्जीव वस्तू आहे, ती बोलणार नाही, परंतु कवीनं तिच्याशी संवाद साधण्याचा तिथं प्रयत्न केलेला आहे. अशा पद्धतीचं वर्णन तिथं केलेलं आहे की जसं चंद्र आपल्याला बोलत आहे. असं वर्णन जिथं असेल त्याला आपण काय म्हणणार आहोत? apostrophe. The moon is personified and addressed directly. मूनचं काय झालेलं आहे? ह्युमन क्वालिटी जर दिलीच आणि त्याच्यासोबत संवाद पण साधलेला आहे, म्हणून त्याला आपण apostrophe अलंकार म्हणतो. दोन्हीतलं साम्य लक्षात आलं. पर्सॉनिफिकेशन मध्ये फक्त ह्युमन क्वालिटी दिल्या जाते, सजीव मानल्या जातं, परंतु apostrophe मध्ये एक स्टेप पुढे जाऊन काय केलं जातं? तिच्याशी संवाद साधला जातो. संवाद साधण्याचं वर्णन असेल तर apostrophe, फक्त ह्युमन क्वालिटी दिली असेल तर पर्सॉनिफिकेशन. हे दोन्हीतला फरक. त्यानंतर नेक्स्ट जो अलंकार आहे तो आहे हायपरबल. कुठला अलंकार आहे? हायपरबल. When something is described in exaggerated manner, it is called hyperbole. हायपरबल दैनंदिन जीवनामध्ये आपण बऱ्याच वेळा याचा वापर करतो. हायपरबल, अतिशयोक्ती अलंकार त्याला असं म्हणतात. एखादी गोष्ट आहे त्यापेक्षा अधिक चढवून किंवा फुगवून सांगणे म्हणजेच हायपरबल अलंकार होय. म्हणजेच एखादी गोष्ट चढवून किंवा फुगवून सांगणे म्हणजे वाढवून सांगणे. थोडक्यात समजा हातभर एखाद्या ठिकाणी हाताच्या लांबी एवढा साप निघला तर लोक म्हणणार 10-15 फुटाचा साप होता, म्हणजे सांगताना ती साईज वाढत जाते, खूप मोठा होता, खूप डेंजर होता.
म्हणजे सांगण्याच्या पद्धती तिथं खूप वेगवेगळ्या होऊ शकतात आणि अशा पद्धतीचं थोडंसं चटणी मीठ लावून जे वर्णन केलं जातं मसाला लावून त्याला म्हणायचं आहे अतिशयोक्ती अलंकार. जनरली सर्वजण दैनंदिन व्यवहारामध्ये याचा वापर जास्त करतात. त्यानंतर एक्झाम्पल जर बघायचं असेल की कसा आहे तर बघा, माय थाउजंड्स ऑफ शीप आर ग्रेझिंग ऑन द माउंटन. माय थाउजंड्स ऑफ शीप, थाउजंड्स ऑफ शीप म्हणजे काय, हजारो मेंढ्या माझ्या पर्वतावर चरत आहेत. हजारो मेंढ्या असतात का प्रत्यक्षात, परंतु सांगण्याचा एक भाग आहे की हजारो मेंढ्या म्हणजे संख्येनं भरपूर आहेत, परंतु सांगताना काय सांगितलेलं आहे की थाउजंड ऑफ शीप, थाउजंड्स हजारो मेंढ्या आहेत असं तिथं वर्णन केलेलं आहे. मग थोडंसं हे जास्त वाटते, आहे त्यापेक्षा संख्येनं जास्त असतील शिप्स, परंतु इथं सांगितलंय काय की थाउजंड्स आहेत म्हणजे जास्त सांगितलेलं आहे त्यापेक्षा. मग असं वर्णन जर असेल तर त्याला म्हणायचं आहे हायपरबल. लिहित असताना काय एक्सप्लेन करणार आपण, फक्त इट इज अन ओव्हर स्टेटमेंट. ओव्हर स्टेटमेंट, पटकन विश्वास बसणार नाही असं ते वाक्य असतं किंवा फुगवून सांगितलेलं असतं. आय शेड मिलियन बकेट्स ऑफ टीयर्स. आय शेड मिलियन बकेट्स ऑफ टीयर्स. मिलियन बकेट्स म्हणजे काय, मिलियन म्हणजे 10 लाख. मिलियन, 1 मिलियनचा अर्थ किती होतो, 10 लाख. आणि बकेट माहिती आहे तुम्हाला, 10 लाख बकेट. काय केलेलं आहे, अश्रू वाहिलेले आहेत, टीयर्स. कोणी किती जरी रडला तर 10 लाख बकेट भरणार आहेत का, नाही भरणार. परंतु इथं तसं सांगितलेलं आहे की खूप रडलो, याचा अर्थ काय, खूप रडलेला आहे. म्हणजेच हे वाक्य कसं आहे किंवा ही ओळ कशी आहे तर हायपरबल वापरलेली आहे. इट इज अन ओव्हर स्टेटमेंट. त्यानंतर ही इज रनिंग फास्टर दॅन द विंड. ही इज रनिंग फास्टर दॅन द विंड. हायपरबल आहे. इट इज अन ओव्हर स्टेटमेंट, वाऱ्यापेक्षाही जास्त वेगाने धावतोय हे थोडस अतिशयोक्ती आपल्याला म्हणता येईल, कारण वाऱ्याचा वेग हा कोणीही ताब्यात आणू शकत नाही. दिस बॅग वेज अ टन. दिस बॅग वेज अ टन. बॅगचं वजन सांगितलेलं आहे तुम्हाला. एका बॅग मध्ये किती किलो सामान बसू शकतं, 40-50 किलो, 60 किलो, 70 किलो. इथं टन म्हणलेलं आहे. 1 टन सामान एका बॅग मध्ये बसू शकतं का, नाही. फक्त काय म्हणायचंय त्याला की बॅगचं वजन जे आहे ते खूप जास्त आहे किंवा जड आहे बॅग असं सांगायचंय, परंतु त्यासाठी काय शब्द वापरलेले आहेत, दिस बॅग वेज अ टन. म्हणजे बॅग जवळपास टन भर साहित्य याच्यात भरलेलं आहे, 1 टन साहित्य याच्यात भरलेलं आहे असं वर्णन इथं केलेलं आहे. म्हणून काय आहे, इट इज अन ओव्हर स्टेटमेंट. कोणता अलंकार पाहिला आपण आता, हायपरबल, ज्याची अतिशयोक्ती केलेली असते. अतिशयोक्ती केलेली असते. एखादी गोष्ट आहे त्यापेक्षा चढून किंवा फुगवून सांगण्याचा प्रयत्न यामध्ये केलेला असतो. त्यानंतर अजून एक अलंकार आपण बघूयात, ऑन मेटोपिया. ऑन मेटोपिया काय आहे, when a word which imitates a sound, when a word which imitates a sound, it is, when a word which imitates a sound is used in the line or sentence, it is called as onomatopoeia. It is called as onomatopoeia. म्हणजेच काय, जेव्हा कवितेच्या ओळीत आवाज व्यक्त करणारे शब्द वापरले जातात, म्हणजे असे काही शब्द आहेत की जे ऐकल्याबरोबर आपल्याला एखाद्या आवाजाची जाणीव तिथं होते. असे आवाज व्यक्त करणारे, ध्वनी व्यक्त करणारे, साऊंड एक्सप्रेस करणारे जे शब्द असतात, असे जर शब्द एखाद्या कवितेच्या ओळीत वापरलेले असतील तर तेव्हा तेथे ऑनमेटोपिया अलंकार होतो. उच्चार लक्षात ठेवा, ऑनमेटोपिया. स्पेलिंग पण लक्षात ठेवा. आता इथं एक्झाम्पल बघितलं की तुम्हाला लक्षात येईल, द ट्विटरिंग ऑफ टायनी बर्ड्स. ट्विटरिंग ऑफ टायनी बर्ड्स. ट्विटरिंग म्हणजे पक्ष्यांचा जो चिवचिव असा आवाज असतो त्याला ट्विटरिंग असं म्हणलेलं आहे. द साऊंड इज एक्सप्रेस्ड इन द वर्ड ट्विटरिंग. पक्ष्यांचे जे लहान पक्षी असतात त्यांचे जे आवाज असतात त्या सगळ्यांच्या आवाजासाठी ट्विटरिंग हा शब्द वापरला जातो.
आणि या ट्विटरिंग या शब्दातून आपल्याला आवाजाची जाणीव होते लहान पक्ष्याच्या, म्हणून त्याला काय म्हणायचं आपण, ऑनमेटोपिया अलंकार. कवितेच्या ओळीमध्ये साऊंड एक्सप्रेस करणारा शब्द वापरलाय ट्विटरिंग, म्हणून तो ऑनमेटोपिया अलंकार आहे. द साऊंड इज एक्सप्रेस्ड इन द वर्ड ट्विटरिंग. कुठल्या शब्दातनं साऊंड एक्सप्रेस होतो एवढं आपल्याला तिथं एक्सप्लेनेशन मध्ये लिहावं लागतं. द साऊंड इज एक्सप्रेस्ड इन द वर्ड ट्विटरिंग. त्यानंतर द रसलिंग ऑफ लिव्ज. द रसलिंग ऑफ लिव्ज. रसलिंग हा जो शब्द आहे तो पानांचा जो सळसळ असा आवाज येतो त्याच्यासाठी वापरलेला आहे. मग रसलिंग या शब्दातून आपल्याला साऊंड ची जाणीव होते. कुठल्या, सळसळ जे असं म्हणतो आपण, पानांचा सळसळाट किंवा सळसळ असा आवाज, त्याला म्हणायचं आहे रसलिंग. म्हणून रसलिंग जो शब्द आहे तो साऊंड एक्सप्रेस करतो. लिहिताना मग काय करणार आपण, द साऊंड इज एक्सप्रेस्ड इन द वर्ड रसलिंग. याचाच अर्थ काय, या ओळीमध्ये ऑनमेटोपिया अलंकार आहे. त्यानंतर द हुशहुश ऑफ द वॉशिंग मशीन. हुशहुश कशाचा आवाज आहे, वॉशिंग मशीनचा. हुशहुश या शब्दातून काय होते, मग आवाज व्यक्त होतो, म्हणून त्याला काय म्हणायचंय आपण, द साऊंड इज एक्सप्रेस्ड इन द वर्ड हुशहुश. हुशहुश या शब्दातून आवाज व्यक्त होत आहे. तर आज आपण जे अलंकार बघितलेले आहेत ते परत रिपीट करून देतो तुम्हाला. ज्याच्यामध्ये मग पहिला आपण बघितलेला होता सिमिली. दोन वस्तू, व्यक्ती, प्राणी यांच्यामध्ये काय केलेली असते, तुलना. आणि तुलना करत असताना लाईक, सो, ॲज या शब्दांचा वापर तिथं केल्या जातो. जसं की आपण एक्झाम्पल बघितलं होतं, तानाजी फॉट लाईक अ लायन. याच्यामध्ये तानाजीचं कंपॅरिझन लायन सोबत केलेलं होतं आणि त्याचा एक्सप्लेन कसं केलं आपण, तानाजी इज कम्पेअर्ड डायरेक्टली विथ अ लायन अँड इट इज शोन बाय द वर्ड लाईक असं आपण म्हटलेलं आहे. त्यानंतर मेटाफर तुम्हाला सांगितलं आताच की जर तुलना केलेली असेल आणि लाईक, सो, ॲज किंवा ॲज असे शब्द वापरलेले नसतील तर त्याला आपण मेटाफर असं म्हणायचं आहे. आणि तुलना करताना काय होतं, इथं फरक काय पडतो, असे शब्द नाही वापरले तर दोन्ही गोष्टी कशा आहेत असं दर्शवलं जातं, एकरूप आहे असं दर्शवलं जातं. जसं की ही वॉज अ लायन इन द फाईट. ही इज compared with a he is implicitly compared with a lion असं म्हटलेलं आहे. त्यानंतर नेक्स्ट जो आहे पर्सॉनिफिकेशन, त्यामध्ये काय सांगितलंय की निर्जीव वस्तूला सजीव मानून ह्युमन क्वालिटी तिथं द्यायची आहे, बहाल करायची आहे. जसं की द स्टार्स डान्स इन द स्काय या वाक्यामध्ये आपण पाहिलेलं होतं किंवा या ओळीमध्ये पाहिलेलं होतं की स्टार्स कसे आहेत, निर्जीव आहेत, परंतु त्यांना ह्युमन क्वालिटी दिलेली आहे डान्सिंगची. द ह्युमन क्वालिटी ऑफ डान्सिंग इज गिवन टू द स्टार्स. त्यानंतर आपण बघितलेलं होतं ॲपॉस्ट्रॉफी, ज्याच्यामध्ये तुम्हाला सांगितलंय की पर्सॉनिफिकेशनच्या पुढची स्टेप याच्यामध्ये असतं, निर्जीव वस्तूला सजीव मानायचं आणि तिच्याशी प्रत्यक्ष संवाद साधायचा. असं वर्णन असेल तर त्याला ॲपॉस्ट्रॉफी असं म्हणतात. जसं की गुड बाय माय डिअर ओल्ड होम गुड बाय असं इथलं म्हटलेलं आहे. घराला गुड बाय म्हटलेलं आहे. जनरली आपण व्यक्तीला म्हणतो, म्हणजे घराला सजीव मानलेलं आहे आणि त्याच्याशी संवाद साधलेला आहे. होम इज पर्सॉनिफाईड अँड ॲड्रेस्ड डायरेक्टली. त्यानंतर हायपरबल, एखादी गोष्ट आहे त्यापेक्षा चढवून किंवा फुगवून सांगणे, अधिक सांगणे, त्याला म्हणायचंय अतिशयोक्ती अलंकार. त्याला एक्सप्लेन करताना आपण काय म्हणणार आहोत, इट इज अन ओव्हर स्टेटमेंट. आणि शेवटचा आपण पाहिलंय ऑनमेटोपिया, ज्याच्यामध्ये आवाज व्यक्त करणारे शब्द कवितेच्या ओळीत वापरले जातात. जसं की रसलिंग, ट्विटरिंग, हुशहुश असे शब्द आपण तिथं बघितलेले आहेत. लिहिताना आपण एक्सप्लेन काय करणार, द साऊंड इज एक्सप्रेस्ड इन द वर्ड ट्विटरिंग. दुसरा शब्द असेल तर रसलिंग किंवा त्याच्याऐवजी अजून काय असेल तर तिथं तुम्हाला लिहावं लागेल द साऊंड कोणत्या शब्दातनं एक्सप्रेस झालेला आहे ते. तर यानंतरचे आपण पुढच्या लेक्चरमध्ये पाहूयात.